हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा आहे 22nd ब्लॉग. ॲक्च्युली सकाळी मॉर्निंगला मी शूट केलं होतं. ॲक्च्युली रात्री थोडं पसारा तसाच राहिला होता किचनमध्ये. पाहुणे आले होते, त्याच्यामुळे खूप स्ट्रेस झाला दिवसभर आणि रात्रीसुद्धा झोपायला बराच उशीर झाला होता. त्याच्यामुळे सिंकमध्ये थोडेसे भांडे होते आणि मावशीने पण सांगितलं होतं की एकच दिवशी सुट्टी घेणार आहे. मग मी त्या मावशीसाठी सगळे भांडे वगैरे भरले, सगळं आवरून घेतलं. आणि हा जो कपडा होता, जो डेलीचा जो गॅस पुसला जातो किंवा ओटा किंवा फर्निचर वगैरे जे काही आहे ते सर्व छोट्या छोट्या गोष्टी तिथनं पुसल्या जाताना तो पण मी कपडा मस्त धुवून टाकून ठेवून दिला. आणि छोटा एक यूज करायला नवीन काढला होता, तो पण त्याने धुवून एकदा पुसून काढला. आणि नंतर शेवया बनवल्या होत्या ॲक्च्युली नाश्त्यासाठी. तर त्या शेवया रेडी केल्या, एका साईडला ठेवल्या आणि एका साईडला ठेवला चहा. देन एका साईडला दूध होतं आणि एका साईडला होते चपाती. ॲक्च्युली यांना शेवया खायच्या नव्हत्या. आपल्या दुधातल्या जे शेवया असतात ना, गव्हाच्या ज्या बॉईल करून आपण घेतो, त्या बनवल्या होत्या नाश्त्यासाठी. पण त्यांना काही खायचं नव्हतं, मग त्यांना चपाती गरम करून दिली ॲक्च्युली थोडीशी क्रिस्पीमध्ये, आणि चहा दिला. तर त्यांनी तो नाश्ता केला. नंतर मुलाला आणि सासऱ्यांना शेवयाची खीर दिली ॲक्च्युली, साखर वगैरे घालून, नॉर्मली साखर घालून आणि दूध घालून. तर ते त्यांनी नाश्ता केला इथे. मग फटाफट साईड बाय साईड ॲक्च्युली मी आवरत पण होते. मला भाजी पण बनवायची होती. आज विचार केला होता की भरली कारले बनवूया, पण नंतर हे म्हणाले की नको, भरली कारले नको. ॲक्च्युली मला टिफिन नाही न्यायचं आहे. यांना टिफिन नव्हता आज. ॲक्च्युली मीटिंग होती यांची, तर मीटिंगमध्येच लंच होतं. त्याच्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे, पालेभाज्या तर करत आहेच, फटाफट काहीतरी बनवून टिफिनला पण देईल आणि त्याच्यानंतर घरी पण बनवेल असा विचार चालू होता. म्हणून मी थोडं रिलॅक्स झाले. रिलॅक्समध्येच सगळं आवरावरी केली. आणि कसं होतं ना, एकदा किचन आवरलं ना की सगळं नेटनेटकं जागच्या जागी जर ठेवलं तर परत मग 11-11:30 वाजता जेव्हा मी किचनमध्ये येते टिफिन भरायला आणि जेव्हा मुलाचं रेडी व्हायचं वेळ येते स्कूलला जायचे, तेव्हा तर सगळं वेळेवर व्यवस्थित सापडतं. आणि कसं फटाफट एक 10 मिनिटात सगळं टिफिन वगैरे भरून, बॉटल भरून, का त्याला काही स्नॅक्स वगैरे हवं असेल ते फटाफट होऊन जातं. त्याच्यामुळे जास्त लोड येत नाही. आणि मग कसं सकाळी जर मी मोस्टली यासाठी आवरून येते की दिवसभर असं स्मूथली माझा दिवस चालला जातो. आणि दुसरी गोष्ट अशी, साफसफाई केल्यानंतर म्हणजे आता कसं पावसाच्या दिवसांना मुंग्या लागत नाही किंवा चिलटेही होत नाही आणि माशा पण होत नाही. त्याच्यामुळे मी एक प्रेफरन्स देते की 10 मिनटं किचनसाठी, की फटाफट आवरून सगळं नेटनेटका जागेवर ठेवलं ना की टेन्शन नाही. ॲक्च्युली मला आमची ब्लड टेस्ट पण आज झाली होती. ब्लड टेस्ट संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल, बघू आता काय होतं काय नाही. आणि मी ना प्रेफरन्स याच्यासाठी 2 मिनटं देते की सगळं असं पुसलं वगैरे ना, कारण की भाजी वगैरे करताना शेंतोड इकडे तिकडे उडतातच. आणि कसं मग एकदम लोड येत नाही आवरावरीचा. जर हात 2-2 सेकंदासाठी किंवा 3 मिनटासाठी, 2 मिनटासाठी, काही म्हणा जेवढं आपल्याला वेळ असेल तेवढं इकडे तिकडे हात गेला आणि फिरवी जर झाली कपड्यांनी ना, तर एकदम लोडही येत नाही. आणि दुसरं कसं आपल्याला एक टेन्शनही राहत नाही, बापरे हे आवरायचं, हे खूप घाण झालं. कारण की ते आपल्या रुटीनमध्ये असल्यामुळे कसं तेवढं आपल्याला तिकडनं किंवा महिन्यातनं, मला 15 दिवसातनं, 6 आठवड्यातनं वेळ काढून पर्टिक्युलर याच्यासाठी देता येत नाही. कारण की असं होतं, कारण की शनिवार रविवार असे फटाफट निघून जातात. कारण की शनिवार रविवार टू डू लिस्ट एवढी मोठी असते, हे काम करायचं, ते काम करायचं, बँकेत जायचं, असं करायचं, तसं करायचं, बरीच मोठी लिस्ट असते. त्याच्यामुळे शनिवार रविवार तर सहज निघून जातात आणि कसे निघतात हे तर समजत पण नाही. तर मी ते सगळं फटाफट आवरून पण घेतलं होतं आणि सगळं व्यवस्थित सॉर्ट केलं. नंतर याच्यानंतर मला ॲक्च्युली पाणी पण, म्हणजे आपलं पाणी पण भरायचं होतं आणि अल्कलाईन वॉटर पण रेडी करायचं होतं. ॲक्च्युली मला हंडाही धुवायचा होता. म्हटलं तर ठीक आहे, एवढं सगळं झाल्यावर एकदा हंडा धुवून घेईल आणि अल्कलाईन वॉटर पण बनवेल. म्हणजे कसं 4-5 तास जरी मिनिमम राहिलं तर मग ठीक आहे. मग काय तेवढं राहिल्यानंतर कसं सहज ते संपलं जातं. 2-3 तासात होऊन जातं सगळं. पाणी संपलं की मग तेवढं जे असतं गाजर म्हणा, काकडी, जे काही अल्कलाईन वॉटर बनवलं ते कधी त्याचा ज्यूस वगैरे काढून पिलं किंवा त्याचा ज्यूस वगैरे बनवून पराठे किंवा पुरीज बनवले तरी पण चालतं. म्हणजे ते वाया जात नाही आणि प्रोटीन, फायबर जे पाहिजे ते आपल्याला व्यवस्थित डेलीच्या बेसिसवर मिळतं. तर इथे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर तर म्हटलं फटाफट आवरून, कारण की चिनू तर ऑलमोस्ट म्हणजे झोपत आता नाहीच म्हटलं तरी पण चालेल. थोडासा उठून त्याची मस्ती, कंटिन्यू त्याची मस्ती चालू होतं. तुम्हाला इथे आवाज येत असेल त्याचं, काही ना फेकाफेकी, त्याचे खेळणं वगैरे कंटिन्यू त्याचं चालू असतं. आणि आता कसं थोडासा ग्रो होतो आहे ना, त्याच्यामुळे झोपही बरीचशी कमी झालेली. आणि कसं वेळेवर खाणं पिणं सगळ्या गोष्टीच महत्त्वाच्या असतात. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असा गेला माझा दिवस. आणि मेन म्हणजे देवाला खूप खूप धन्यवाद की असं एक स्मूथ लाईफ दिल्याबद्दल खूप आभारी आहे. थँक्यू फॉर गॉड फॉर द गिविंग मी लाईफ दिस.